नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, येत्या 3 एप्रिलला सुपर डुपर हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्याची टीम माझ्याबरोबर आहे. ॲक्च्युली टीममधली मी थोडीशी ओळख करून देतो. खरं तर ह्या 3 मोठे ॲक्टर्स आहेत. आता तुमच्या लक्षात आहेच, ऋषिकेश जोशी, शशांक शेंडे आणि प्रतीक्षा. आता प्रतीक्षाला मी का मोठं म्हटलं आहे, कारण ती NSDतून आलेली आहे. 2 NSD वाले आहेत आमच्याकडं. त्यामुळं मोठं पॉवर हाऊस आहे. आणि आजच्या घडीला समीर आशा पाटील, म्हणजे ज्या दिग्दर्शकांकडून मराठी चित्रपटांना खूप अपेक्षा आहे, प्रेक्षकांना अपेक्षा आहे, त्यातला तू एक प्रमुख दिग्दर्शक आहेस. कारण तुझ्या आधी ज्या कलाकृती आम्ही बघितलेल्या आहेत आणि त्या खूप चांगल्या आहेत. आणि आत्ता तुम्ही प्रमोशनच्या निमित्ताने खूप बोलताय, खूप सांगताय, त्यामुळे थोडेसे वेगळे प्रश्न घेतो म्हणजे आपल्या गप्पांना रंगत येईल. मला सुरुवात इथंपासून करायची की सुपर डुपर हे जे टायटल आहे ना, मला आवडलं आहे ते टायटल. आणि का सांगू का, म्हणजे मला ह्या टायटलमध्ये हा चित्रपट चांगलाच चालू अशी मी अपेक्षा करतो. कारण ह्याच्यात ना फ्रँचायझीचं मला हे दिसतंय. म्हणजे जसं हे हिंदीमध्ये आपण गोलमालचं असेल किंवा आणखी हाऊसफुलची सिरीज असेल, तसं सुपर डुपरची सिरीज होऊ शकते. त्यामुळं मी आधीच तुम्हाला शुभेच्छा देतोय. पण माझा प्रश्न त्याच रिलेटेड आहे की सुपर डुपर ही जी टर्म आहे ना, ती मोठं यश, काहीतरी छान ह्याच्याबद्दल ती व्यक्त होती. तर मला तुमच्या चौघांनाही त्याच्यावरनंच सुरुवात कराय की तुमच्या आयुष्यातली सुपर डुपर मोमेंट कोणती आहे, की ती मोमेंटमुळं आज आम्ही इथं आहोत, की ते आमचं सर्वात मोठं यश. अशी कोणती मोमेंट आहे की जी आज ह्या सिनेमाच्या निमित्ताने तुम्हाला शेअर करावी वाटेल? ऋषिकेश, तुझ्यापासून सुरू कर. अरे डायरेक्ट माझ्याकडनं लांब, एवढ्या लांब येतो. एक मोमेंट सांगणं मंदार फार अवघड रे. 1-2 सांग, म्हणजे ओघाओघात त्या जॉईन होतील. त्या ओघाओघात 1-2 सांग, म्हणजे बाकीच्या आठवत नाही आहेत म्हणून असणार ते आता. म्हणजे हो, कारण सुपर डुपर मोमेंट अशा खूप आहेत रे, अशा त्या मोमेंट्स. आणि हे म्हणजे मला पहिलं काम जेव्हा विचारलं वडिलांनी माझ्या की करशील का रे नाटकात काम, आणि प्रत्यक्ष मी तालमीला गेलो, तर प्रत्यक्ष स्टेजवर जाण्याचा पहिला प्रसंग आणि असा होता की जे मी लहान होतो तेव्हा मला अभिनयाचं बक्षीस जे मिळालं, सर्टिफिकेट, तेव्हा माहिती पण नव्हतं की कोणाचं नाव त्याच्यावर आहे किंवा ही माणसं कोण आहेत वगैरे. मी नंतर जेव्हा NSDला सिलेक्ट झालो तेव्हा यादी तेव्हा याद्या लागायच्या, आणि जेव्हा आपलं नाव त्यात आहे, भारतातल्या 20 मुलांमध्ये निवड झालेला, तो अशा हजारो मोमेंट्स मला सांगता येतील. साधं म्हणजे हरवलेली गोष्ट सापडणे माझ्या ह्याच्यात योगच आहे तो. हो 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 हो, म्हणजे अत्यंत विचित्र अनबिलिव्हेबल घटना आहेत माझ्या बाबतीत. हरवलेला. माझा एकदा नवीन कोरा करकरीत HTCचा मोबाईल स्पेनला असताना त्या ह्याच्यामध्ये व्हेनिसमध्ये हरवला, आणि तो मला पिसाच्या मनोरासमोर एका माणसाच्या हातात मला तो मिळाला. आणि मला माझा व्हेनिसला हरवलेला मोबाईल, ते रोम हे चोरांचं गाव, पिक पॉकेट हे तिथून आली आहे ती स्किल, पाकिटमारी. तर तिथे गेलेला मोबाईल मला तिकडे सापडला आहे. एकदा असं झालं की खिशातनं रस्त्यात पैसे माझे पडले होते, दुकानात गेलो आणि मी विचारतोय, तर तो म्हटलं मी बिल पैसेच नाहीत. आणि मी म्हटलं ह्याला असं काय, मी आत्ता येताना मी उलट्या दिशेनं आलो तेव्हा त्या 100च्या नोटात तिथेच पडलेल्या मला सापडलेल्या आहेत पुण्यात. अशा करोडो गोष्टी आहेत. म्हणजे तो मोमेंट असतो ना, तो सुपर डुपर बरोबर वाटतो. अपेक्षित नसताना मनात असं स्वप्न आहे हे व्हावं, आणि प्रत्यक्ष कधीतरी ते घडतं. ज्या लोकांच्या आयुष्यात भेटी झाल्यात, अकस्मात भेटी झालेल्या आहेत. मी ह्याच्यामध्ये स्टुडिओत वेगळ्या कामासाठी जेव्हा होतो, नानावटीचा बेसमेंटचा, आणि खाली वर लिफ्ट यायची होती. आम्ही लिफ्टच्या दारात उभा, आणि त्या आम्हाला थांबवलं रे. मला एवढा राग आला की अरे थांब, कोणीतरी होते 2, आणि नाही ती लिफ्ट, आणि म्हटलं काय तू थांबवलं म्हटल्यानंतर मी संतापानं लिफ्ट, त्या लिफ्टच्या दारातमध्ये मी एकटा, कुणी नाही, एक हात दुसरं कुणीतरी, अशी लिफ्ट. आणि साक्षात बच्चन रे, अमिताभ बच्चन, पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट, असा देव उतरतो ना असा खाली, तसं मी बघितलं रे. मला ती मोमेंट मी विसरू शकत नाही की अचानक एकदम लिफ्टच्या दारात बच्चन. मग ते
म्हणजे ज्या अनेकांबरोबर कामं करण्याचा क्षण असेल, नाटक सिनेमे मनात असलेले हे पहिला सिनेमा, हिट झालेले प्रोजेक्ट्स, पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन, सगळ्या सुपरडुपर आहेत. आणि अशी एक घटना नाही, हा 1,00,000 तरी सांगता येतील. हा म्हणतो तसंच आहे, खूप साऱ्या सुपरडुपर घटना. मग एक तर हे आहे की आपण जे दुबजींचं वर्कशॉप करत होतो त्यावेळेस सुपरडुपर पैसेच नव्हते, 1,200 रुपयेच नव्हते भरायला 1,200 रुपये नव्हते माझ्याकडे त्यावेळेला. 93-94ची गोष्ट असेल कधीची तरी, त्याच्या आसपासची. त्यामुळे मी पहिली 2 वर्कशॉप घालवलेली होती की नाही आता पैसे नाही. मग तिसऱ्या ह्याला एक मित्रांना दया आली. मग ते म्हटले की अरे एवढं रडते ह्याला द्या पैसे. मग पोरांनी कॉन्ट्रीब्युशन काढून मला पैसे दिले आणि दुबेजींच्या वर्कशॉपला 125 रुपये जाऊन भरलेले होते. दुसरं परत ते आपण कमीने केलं होतं त्या ह्याच्यावाला. मी नाहीच म्हणत होतो. मला त्यांनी संजय वर्मा नावाचा हे होता आपला कास्टिंग डायरेक्टर होता तर तो, आणि मला वाटतं मी उत्तरात्र नावाचं नाटक करत होतो त्यावेळेला. हे हु इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फचं मराठी उत्तररात्र. हां, सुहास तांबेवर सतीश तांबेने कोणीतरी केलेलं होतं ट्रान्सलेशन. मी गार्गी, निळूभाऊंनीच प्रोड्यूस केलं होतं रादर ते. मी गार्गी, अनुजा साठे आणि त्याचा प्रयोग झाला. आणि त्याच्यात आसपास कधीतरी तेंडुलकर गेलेले होते बहुतेक असं काहीतरी. आणि त्या दिवशीचा तो हे होता की ये रे ये रे ये रे. मी म्हटलं बरं जाऊ दे, मी नाही करत. पण कारण तो मराठी बाणा होता ना आपला, ऑडिशन करत नसतो आपण, असा एक तो हे होता. आणि उगीच होता तो कारण नसताना. त्याच्यानंतर लक्षात आलं की मूर्खपणा करत होतो आयुष्यात खूप आपण. आणि गेलो त्याला 8:30-9 पर्यंत रात्री टांगला मी त्याला की आज हे करतो, येतो येतो येतो. आणि शेवटी एका पॉईंटला चल जाऊयात तर खरं. गेलो तिथे. गेल्यानंतर त्यांनी, मी म्हटलं मी ऑडिशन नाही करणार. तर मी एखाद्याने तिथनंच हाकलून दिलं असतं मला की मी ऑडिशन नाही. बरं त्यांनी सांगितलं होतं की पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, शर्ट इन करून ऑडिशनला यायचं. मी म्हटलं येणार नाही. माझी दाढी वाढलेली होती, केस वाढलेले होते, टी शर्ट होता आणि अंगामध्ये ट्रॅक पॅन्ट होती. तर मी म्हटलं माझ्याकडे असं आहे. आणि मी म्हटलं हे मी काढतच नाही कधी. तो म्हटलं तुला पाहिजे तसं आहे. आणि तो गप्पा मारे माझ्याशी. त्याच्यानंतर त्यांनी 1-1.25 तास गप्पा मारल्या माझ्याशी. आणि गप्पा मारायला तो मला म्हटलं जा तू. मी म्हटलं तुला काय कारण त्यांनी बऱ्यापैकी कम्फर्ट झोनला आणलं मला. आणि मला म्हटलं जा आता तू. म्हटलं ते ऑडिशन वगैरे, हा आशुतोष परांडकर होता माझ्याबरोबर त्यावेळेला. तर मी म्हटलं तू म्हटलं ना ऑडिशन करायच्यात म्हणून. तो म्हटलं नाही झालं. म्हटलं जा, मला पाहिजे होतं ते मिळालं. म्हटलं तो गेला. आणि रात्री 1:45ला त्यांनी फोन केला मला. तो मला म्हटलं सकाळी किती वाजेपर्यंत मुंबईला येशील. ते म्हटलं कशाला. तो म्हटलं विशालजींना भेटायचं. मी म्हटलं म्हणजे. तो म्हटलं भेटायचं त्यांना, ये तू. मी म्हटलं अरे सकाळी ये यार. तो म्हटलं अभि रोमत, अभि आज. मग सकाळी 6ची गाडी एशियाड पकडली. 11च्या आसपास मुंबईत त्यांच्या ऑफिसला गेलो. तिथे गेलो. ऑफिसमध्ये एकटाच बसलेलो होतो मी, त्यांच्या केबिनमध्ये एकटाच बसलेलो होतो. काय काय काय. बरं तोपर्यंत विशालजींना बघितलेलंही नव्हतं मी, कधीच बघितलेलं नव्हतं. काय बघूयात हे. तिथं बसलेलो आणि ती आली ना गँग एका पाठोपाठ एक. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हे विशालजी, त्यांच्या पाठोपाठ सुप्रतीक, त्यांच्या पाठोपाठ ही ती शोमा, त्यांच्या पाठोपाठ हानी त्रिया. आणि 6-7 जण असे समोर येऊन उभे राहिले रे. तर ती तसं असं छातीच गडपली माझी एकदम. म्हटली एवढी लोक एका वेळेला समोर उभी राहिली म्हटल्यात. नाही बैठो. आणि बरं मला गंमत त्यांची ही वाटली की त्या माणसाने सगळी चौकशी केलेली होती की पुण्यात तुम्ही थिएटर करताय, हे करताय. सांगितलं नव्हतं की विशाल भारद्वाज डिरेक्टर, हो, काहीच माहित नव्हतं मला. मग कास्ट केलं. आणि गेल्यानंतर मग एक गोष्टी कळत. ही लोक काम करतायत, आज हे काम करतायत असं. आणि सांगताना ते म्हटले की डायलॉग फार नाही, 3 किंवा 4 आहेत. जे एवढं इम्प्रोवाइज करशील तेवढं तुझं आहे. आणि तो माझ्यासाठी मत होते. माझ्या आयुष्यातली सुपर डुपर मुवमेंट म्हणजे पहिली फिल्म चौर्य. तिचा DCP आणि मीच गावची जमीन वगैरे विकून ती फिल्म प्रोड्यूस केली होती. आणि मी आणि माझा मित्र संदीप, आम्ही दोघंच त्या फिल्मचे करता होतो. प्रोडक्शन मॅनेजरपासून पोस्ट प्रोडक्शन प्रोड्युसरपासून सगळे आम्हीच होतो. म्हणजे इनफॅक्ट आम्ही म्युझिक लॉन्चच्या इव्हेंटच्या आधी आम्ही आदर्शनगरमध्ये CDच्या प्रिंट काढून त्याचं सगळं करून ते भरून बाईकवर आणल्या होत्या. तर ज्यावेळेस DCP बनणार होतं त्यावेळेस सगळे टायटलिंग चालू होतं आणि माझं नाव काय जाईल असंच चाललं होतं. तर मला विचारलं की सर आपका नाम क्या डालना है. मला एक तर हा प्रश्न पडला की विचारलं का. आणि याचं उत्तर माझ्याकडे खरं नव्हतं. समीर पाटील की समीर साहेबराव पाटील जे वडिलांचं नाव आहे, की फक्त समीर. आणि आपसुक माझ्या तोंडातून निघालं समीर आशा पाटील. तो म्हणाला
आशा आपके माँ का नाम है. म्हटलं हां, आईचं नाव आहे माझ्या. आणि त्यानंतर मी 15 मिनटं मग रडलो की आई नव्हती या जगात आणि वडील वारल्यानंतर आईने ते वडिलांची सगळी भूमिका पार पाडली होती. आणि माझ्या सबकॉन्शियसला माहिती होतं की माझे आई आणि वडील माझ्या आईचं आहे. आणि ते आपसूक निघालं. आणि मी ज्यावेळेस पहिल्यांदा DCP चेक करताना मोठ्या पडद्यावर ते समीर आशा पाटील असं बघितलं, आय थिंक ती मोमेंट माझ्या आयुष्यात मी विसरू नाही शकत. आणि ती सुपर डुपर मोमेंट आहे. तुझी सांग. मी इंजिनिअरिंग केल्यानंतर मी जेव्हा इंजिनिअरिंग करत असताना मी ॲक्च्युली थिएटरला इंजिनिअरिंग केलंय सांग. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. कुठून केलंय? पुण्यातनं सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधनं केलं आहे. आणि तिथूनच मी पुरुषोत्तम करंडक आणि फिरोदया करंडक वगैरेपासून मी थिएटर सुरू केलं ॲक्च्युली. तर मी त्याच्यानंतर जेव्हा असं झालं की एक्झाम्स द्यायच्या आहेत FTIच्या आणि NSDच्या, त्या इंट्रोड्यूस झाल्या मला दोन्ही इन्स्टिट्यूशन्स. तर मी 2018मध्ये परीक्षा दिली FTIची. तर माझं FTIमध्ये सिलेक्शन झालं आणि फायनल सिलेक्शन झालं. आणि मग मी NSDला एक आपण वर्कशॉप करून येऊ, बघू काय आहे. NSD फायनल वर्कशॉप होतं म्हणून जाऊन परत आले. आणि मला असं वाटलं की हां ठीक आहे, मज्जा आली बस. पण आता ऑलरेडी फायनल झालं होतं की आपल्याला FTIच करायचं आहे. आणि मी अशी एका कॅफेमध्ये बसले होते, एका मित्राची वाट बघत, FTIच्याच एका मित्राची वाट बघत बसले होते. कारण मी जस्ट DD सबमिट करून आले होते त्यांचा FTIचा. आणि ते ग्रुप त्यांचे बनवलेले होते NSDचे. त्याच्यावरती काहीतरी असा मेसेज पॉप झाला की फायनल लिस्ट आली म्हणून. मी म्हटलं बघूयात आपल्या मित्रमैत्रिणींची नावं आहेत का, आपण तर नाहीच जाणार होत तसे. तर म्हणून मी अशी लिस्ट चेक केली. अच्छा, पूनम, पार्थ, प्रतीक्षा. आणि मला ही प्रतीक्षा हे कसं झालं. आणि मग माझ्या आजूबाजूला कोणीच नाही हे सांगायला, हे कन्फर्म करायला की हे ॲक्च्युली खरं आहे की खोटं माहीत नाही. आणि मला काहीच सुचेना, मला इतकं कसं तरी आलं. मी रस्त्यावरती गेले, लॉ कॉलेज रोडवरती जाऊन उभे राहिले आणि इकडे तिकडे शोधते की कोणीतरी ओळखीचं दिसेल मला. मी ॲक्च्युली रस्त्याच्या मध्ये जाऊन उभी राहिले आणि मला इतकी एन्झायटी, मी जोरात ओरडले फक्त तिथे उभी राहून. सगळे लोक माझ्याकडे बघायला लागले. झाला की आता मला जरा बरं वाटतंय. पण मला तरी पण कन्फ्युजन क्लिअर झालं की आता पुढे काय. मी 10 मिनटं तो आनंद राहिला असेल. त्याच्या पुढे मला असं झालं की आता मी करू काय. तर मला ॲक्च्युली असं कळलं त्याच्यानंतर की असं ऑलमोस्ट नाहीच झालं आहे कोणाचं की एकावेळी दोघांचं, एकावेळी दोन्ही इन्स्टिट्यूटमध्ये सिलेक्शन होणं वगैरे, फायनल राऊंड क्लिअर करून आणि अगदी लिस्टमध्ये वगैरे नाव आलं आहे असं नाहीच झालं आहे कधी. कारण का मे बी ते क्लॅशेस पण होतात, गोष्टी अशा वेगवेगळ्या असतात. पण त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की हे ज्या लोकांना कळत गेलं आणि लोकांनी मला येऊन सांगितलं की हे असं खूपच क्वचित आहे. मला वाटतं ती एक सुपर डुपर मुवमेंट आहे. आणि अजून एक आहे जी मला एका प्रोजेक्टसाठी विचारलं फोनवरती की असं असं आहे आणि तू अशाशी अमुक अमुक आहेत, त्यांना तू असं असं जाऊन मराठी शिकवू शकतेस का. मी म्हटलं की चालेल. ते म्हणाले की तुला असं काही, तू अशी अभिभूत तर नाही होत ना कोणाला असं बघून. म्हटलं नाही, मला सवय आहे वगैरे अशा गोष्टींची, काम असेल तर आपण काम करतो. तर मग त्यांनी नाव वगैरे सांगितलं असं. म्हटलं ठीक आहे. मी फायनली जेव्हा गेले असं त्या बंगल्याच्या ह्याच्यात आज जाऊन मी जेव्हा बघितलं आणि ते नाव होतं अमिताभ बच्चन. सो मी आतमध्ये तिथे गेले आणि मला असं वाटलं काही हरकत नाही, आपण जाऊन बसूयात तिथे घरात, जाऊन आतमध्ये बसूयात. प्रतीक्षा जलसामध्ये गेली. हो, जलसामध्ये गेली. तिथे त्यांनी मला तिथे गेल्यानंतर विचारलं आणि की मी वाट बघत होतो त्यांची यायची वगैरे. मला असं वाटलं आपण तर नॉर्मलच होतं, आपल्याला काही वाटणार नाही एवढं वगैरे. आणि ते जसे आले आणि त्यांचा तो ऑरा त्यांच्यासोबत आला, मला 5 मिनटं लागली पाणी पिऊन बोलायला की आता आपण नॉर्मल होत. मी दाखवत नव्हते काही. मला ते एक म्हणत, त्यांनी विचारलं की तुझं नाव काय. मग मी म्हटलं की माझं नाव प्रतीक्षा आहे. मग त्यांनी मला एक लाईन बोलली, खूप सुंदर वाटलं मला ते ऐकून. ते म्हणाले की प्रतीक्षा, मेरे एक घर का नाम भी प्रतीक्षा है, मेरे बाबूजी के कविता से लिया हुआ है, स्वागत सबका है यहाँ नहीं किसी के लिए प्रतीक्षा. त्याच्यावरनं त्यांनी बोलून दाखवलं. मला झालं की डन, संपला विषय, बस एवढंच. तर मी आता आणखीन एक नॉस्टॅल्जिक करणारीच गोष्ट तुम्हाला विचारतो. या चित्रपटाचा जो विषय आहे तो घर आहे. घराभोवती सगळं तुमचं कथानक फिरतंय. तर मला नक्की खात्री आहे की तुमच्या पहिल्या घराच्या आठवणी अशाच काही असतील. खूप साऱ्या दिव्यातून गेला असाल, खूप काहीतरी मजेशीर घडलं असेल. तर तुमच्या पहिलं घर घेण्याची एखादी आठवण सांगा चौघांनी. ऋषी. मुंबईत आल्यानंतर मी कोल्हापुरात होतो तेव्हा एकत्र कुटुंब जे ते घर सगळ्यांचंच आहे. पण नावावर म्हटलं तर ते एकट्याचं नाही किंवा ती तशी गरज तिकडं कधी नव्हतीच मुळात.
ते सगळ्यांचंच एकत्र घर असल्यामुळे. पण मुंबईत आल्यानंतर आपलं घर स्वतःचं असावं असं वाटणं. मी मुंबईत स्थायिक झाल्यानंतर घर व्हायला 6-7 वर्ष गेली. तसं ते लवकरच झालं म्हणायला पाहिजे. 6-7 वर्ष म्हणजे काहीच नाही. पण फार दिव्यातून झालं रे ते. मला ते ॲक्च्युली खरं तेव्हा तुझं हे सुबोध राहतो हे हां बिंबिसार बिंबिसार तेव्हा ॲक्च्युली म्हाडाची लॉटरी बिटरी वगैरे काय नव्हती. लॉटरी वगैरे नव्हती. अलॉटमेंट म्हणजे बिल्डिंग्स उभ्या होत्या आणि एजंट असायचा आणि पैसे भरून तुम्हाला घर तुम्ही बुक करायचं. घर लॉटरी खूप नंतर आली बुक करायचं. तर मी तिथे केलं होतं. पण त्याच वेळेला घरं सगळी बघत होतं तेव्हा ते मालाडचं घर आवडलं होतं. तर मी इकडं येऊन इकडचं बुकिंग कॅन्सल करायसाठी त्या एजंटकडे आलो. तर तो खुश झाला आणि त्यानं मला वरनं पैसे दिले कॅन्सल केलं म्हणून. पण इकडच्यापेक्षा तिकडचं घर वरून ह्याच्यातलं एरिया. पण काय कर्जबिरीचं एवढी सोपी गोष्ट. आपल्या गरजा ह्या कायम आपल्या वस्तुस्थितीपेक्षा म्हणजे ऐपत पुढचीच राहते ती कधीही सगळं माझं बजेटमध्ये बसलं असं काही असू शकत नाही. पण मग ते कर्ज मंजूर होणं हा एक ताप होता. त्या रेकमेंडेशन नटाना मुळात आधी कोणी विचारत नाही काही. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कर्ज मंजूर एका रकमेचं झाल्यानंतर प्रत्यक्ष अलॉटमेंटला त्यांनी काय गॅप म्हणजे रक्कम कमी होती. आता ऐन वेळेला कसं काढणार. पण अशा वेळेला एक परमेश्वरापासनं कुटुंबापासनं नातेवाईकांपासनं घरचे सगळे उभे राहतात त्यावेळेला. हा योगायोगाचा भाग आहे. आता कशाला आता तू ह्याच्यात जातोस आता. बरं शशांकजी. लग्न झाल्यानंतर एक घर घेतलं आम्ही. मग खरं आम्ही घेतलं असं म्हणणं चुकीचं आहे. ते बायकोनीच घेतलं होतं घर ते खरं तर. हा कारण मग तोपर्यंत व्यवसाय नटाचाच झालेला होता ना तोपर्यंत. कारण तोपर्यंत बाकी सगळे व्यवसाय बंद करून नट व्हायचा आहे याच्यावरतीच फोकस झालेलं. त्यामुळे आपल्याकडे पैसे असायची दुरान्वय शक्यता नव्हती काहीच. तिचं वकिलीचं प्रोफेशन होतं आणि ती एका ठिकाणी. माझा प्रवीण खांदवे म्हणून एक मित्र आहे. त्याच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये घर होतं. जायला रस्ता नाही, लाईट नाही घरामध्ये त्यावेळेपर्यंत, जिन्याला कठडे नाहीत, फरशी बसवलेली नाही. आणि अशा ह्याच्यामधलं हे ते होतं त्यावेळेला. 7 मजली बिल्डिंग 3ऱ्या फ्लोअरवरती. तर ते बघितलंच मी म्हणतात क्षणी म्हटलं की नाही हे नको घ्यायला. तर ऐकून बघितलं म्हटलं आपल्या मताला काही किंमत नाही ते. म्हटलं तुला पाहिजे ते कर, तुला पाहिजे ते कर. तर ओके ठीक आहे जाऊ. आणि बघितलं वगैरे घर बघितलं. तिने कागदपत्र बघितले आणि ह्याच्याकडे गेलो बिल्डरच्या ऑफिसमध्ये. पलीकडेच होता तो. तर तो म्हटलं 3 लाख रुपये आत्ता लगेच भरा. 12 वाजेपर्यंत 3 लाख रुपये भरा. आपण उद्या सकाळी हे करूयात. हे कधीची गोष्ट सांगतो 2004ची गोष्ट 3 किंवा 4ची. उद्या सकाळी लगेच रजिस्ट्रेशन खर्च मी करतो. 3 लाख लगेच कुठनं आणणार 3 लाख रुपये. म्हटलं एवढ्या मोडून बिडून सुद्धा 80-90 हजाराच्या पुढे नव्हत्या. मग ते बाईनेच काहीतरी मग ते आपण जे म्हटलं तसं की घरचेच मदतीला येतात. मग ह्यांनी थोडे दे त्यांनी थोडे दे असं करत 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 ते कसं बसं होऊन गेलं ते घर. मी तसा नाशिकचा आहे आणि छोट्याशा गावातला आहे. तसं आमचं पक्कं घर असं कधी नव्हतं. म्हणजे ज्याला आपण सिमेंट मातीच्या भिंती म्हणतो. आत्ता जे मी जिथे राहतो ते माझं मुंबईतलं आणि माझ्या आयुष्यातलं तसं पहिलं पक्कं घर. त्याच्या आधी आयदर आम्ही कारवांच्या घरात राहिलो किंवा मग स्टाफ क्वार्टर्समध्ये राहिलो. कारण वडील इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होते आणि वडील वारल्यानंतर मग आई पण वडिलांच्या जागी अनुकंप तत्वावर लागली. तर तिथे मग तिचे क्वार्टर्स होते. तर ही मी त्यावेळेस भवनच्या हॉस्टेलमध्ये राहत होतो आणि आई वारली. मग आई वारल्यानंतर तिचे काही पैसे होते आणि आई नेहमी म्हणायची की पैशाला पैसा जोडत राहा आणि मग माणसं नाही तुटणार आयुष्यात. कारण पैशामुळेच खूप आयुष्यात प्रॉब्लेम्स पण उभे राहतात आणि माणसं पण लांब जातात. आपण कुणाकडे तरी अपेक्षा व्यक्त करतो, ती अपेक्षा कधी पूर्ण होत नाही आणि तो माणूस मग दुरावतो आपल्यासाठी. किंवा आपण कुणाला तरी उधार देतो, त्याने परत न दिले तर तो माणूस दुरावतो. आणि आईचं ते नेहमी असायचं की कुणाला जर उधार दिले असेल तर एकदाच मागायचे ज्यावेळेस आपल्याला गरज आहे. त्याने नाही दिलं तर परत त्याकडे पैसे नाही मागायचे. हा तिचा स्वभाव होता. मग आम्ही ते असे पैसे जोडले. काही शेतीचे पैसे होते. ते सगळे पैसे जमा करून ते आता जे राहतो ते घर मी घेतलं होतं. आता मी नवीन घर घेतलं आहे ज्याचं आता पोझिशन आहे आणि ते थोडं मोठं घर आहे.
तर तोही एक आनंदाचा क्षण आहे. सिनेमा रिलीज होतो 3 एप्रिलला आणि एप्रिलमध्येच मी नवीन घरात शिफ्ट होईल. हे मीरा रोडमध्येच आहे, जिथे मी राहत होतो आता थोडं मोठं आणि प्रशस्त ठिकाणी ते घर झालं आहे. तर त्याच्यामुळे एक आनंदाचा क्षण आयुष्यात तोही आहे. माझं राहतं घर म्हणजे ज्या घरात मी लहानाची मोठी झाली, मी आहे ॲक्च्युली श्रीरामपूरची, अहमदनगर जिल्हा. आणि तिथेच मी अहिल्यानगर अहिल्यानगर शाळेत सांगायची अशी सवय झाल्यामुळे ते असं आहे. अहिल्यानगर परत घेते वाक्य मी मूळची आहे श्रीरामपूर अहिल्यानगरची आणि माझं घर तिथेच आहे श्रीरामपूरमध्ये. लहानाची मोठी मी तिथेच झाली आहे. तर आमचं घर असं छोटंसंच आहे आणि त्याला अंगण आहे पुढे. आणि लहानपणापासून मी एक खेळायची सवय किंवा सगळ्या गोष्टी तिथेच. पण 12वी नंतर मी जेव्हा बाहेर पडले तेव्हा जे घर दुरावलं किंवा त्या 4 भिंती दुरावल्या, त्याच्यानंतर मी पुण्यात, दिल्लीत, मुंबईत, अजून इतर ठिकाणी कामं करतात. सो माझी घराची संकल्पना हल्ली पूर्ण की मग आता घर काय, कुठे म्हणायचं, काय करायचं, किंवा जाईल तिथे घर म्हणायचं का, किंवा मग कोण आहे घर, काय आहे. लॉकडाऊनमध्ये जेव्हा मी घरी परत आले आणि जेव्हा मी आई बाप्पांसोबत राहायला लागले, ऋषी माझ्या भावासोबत राहायला लागले, माझी जॉईंट फॅमिली, त्यांना मी भेटले सगळ्यांना. सो मला लक्षात आलं की मे बी घर हे 4 भिंतींच्या पलीकडे आहे. आणि ते म्हणजे माझी माणसं आहेत, ती माझी घरची माणसं, माझी जवळची माणसं आहेत. ती रक्ताच्या पलीकडची पण आहेत काही आणि काही रक्ताची नाती आहेत. तर त्यांना जपलं पाहिजे आणि ते माझे रूट्स आहेत, माझी मुळं आहेत ती. आता मी बाहेरही पडली आहे किंवा कामानिमित्त किंवा ह्याच्यानिमित्त, तर जिकडे जाईन तिथे पण काही मैत्र्या होतात, काही नाती जोडली जातात जी रक्ताच्या पलीकडे असतात काही. तर मला असं वाटतं की तिथे जाऊन अशी छोटी छोटी घरं माझी आहेत आत्ता, मला असं वाटतं. सो आणि आपली फिल्मही त्याच विषयी बोलते खरं तर. तिथूनच मी आपल्या फिल्मकडे येते की या सेटवरती पण मला अशी काही म्हणजे बियॉन्ड स्क्रीनच्या केमिस्ट्रीच्या पलीकडे आमची पण आपापसात पण इतकी छान केमिस्ट्री आहे सगळ्यांची, इतका दंगा घातला आहे, इतक्या छान गप्पा मारल्या आहे, सगळ्यांचे इतके वाचन, शशांकांचं इतकं वाचन आहे, त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं. ऋषी सरांचे वेगवेगळे किस्से, त्यांची स्टोरी टेलिंग, त्यांची मला खूप मेन्शन करायची इच्छा आहे. दादाचं स्टोरी टेलिंगचं हे ना इतकं शिकण्यासारखं आहे. तो ज्या पद्धतीने कुठला किस्सा ऐकवतो ना, छोटी गोष्ट तो रंगून ऐकत बसावं आणि त्याच्याकडे इतके किस्से सांगायचे. खूप कमाल किस्से आहेत त्याचे. पाडव्याच्या शोभायात्रेत होतो आणि त्यांनी सांगितलं की अरे मी येत होतो आणि मग अगेन इट स्टार्ट्स फ्रॉम द स्टार्ट ना, अधूनमधून काही किस्सा सुरू होत नाही. मग मेट्रोतून मी कसा उतरलो आणि येताना कसं आधी तिकडून सुरू व्हायची, मग आता इकडून कशी सुरू झाली आणि येता एक सरदार आहे, अख्खा एक सरदार आहे माझ्या मागे वगैरे असं त्यांनी. आणि मी आणि अभिदादा आम्ही होतो, म्हटलं हे काहीतरी नाही का यांचं स्टोरी टेलिंग झालं. नंतर आम्ही एबीपी माझं बघितलं, खरंच सरडा होता. शोभायात्रेत पण ते इतके एवढा अंतर सरडा आणि मी असं. तर इतकं ते सराईत आहेत गोष्ट सांगण्यात की कधी कधी ती खोटी आहे की खरी आहे हे न पटावं इतकं. बरोबर. पण मला काय वाटतं माहिती आहे का समीर, हेच तर आपलं कौशल्य आहे फिल्म मेकरचं. एखादी गोष्ट खरी नसली तरी, खोटी असली तरी ती आभासी जग आपण सगळं हे उभं करत असतो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की लोकांना शक्यतो पटणार नाही अशा गोष्टी माझ्याबरोबर घडतात रे. मी काय करू त्याला आता, किंवा त्या गोष्टींकडे त्या पद्धतीने तो बघतो. नाही काही वेळेला असं होतं की अशा विचित्र परिस्थितीत तशी माणसं भेटण्यासाठी त्या लोकांसाठी कुणीतरी पाहिजे म्हणून माझं प्रयोजन आहे. ते मला भेटतात. हो रे काय मी सांगू नाही शकत. खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना एखादा माणूस अशक्य असतो, तसा अशक्य माणूस आहे. अशक्य माणूस आहे. आपण आता मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात येतोय आणि ह्याची जी टॅगलाईन आहे ना, प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा. तर मला समीर तुझ्यापासून, कारण तू डिरेक्टर आहे, लेखक आहे, अशा काय गोष्टी केल्यात की तू प्रेक्षकांना सोडणारच नाही आहेस, एवढी तुला प्रचंड खात्री आहे, कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे? एकतर खूप दिवसांनी म्हणजे आपल्याकडे मराठी सिनेमात कौटुंबिक सिनेमे येतातच, पण कुटुंबाचा सिनेमा आलेला नाही आहे. आणि खास करून असा सिनेमा जो लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना मनोरंजन देईल आणि अगदी प्राणीमात्रांवर ज्यांना प्रेम आहे त्यांनाही मनोरंजन देईल, असा सिनेमा आला नाही आहे.
आणि इतक्या सगळ्या नात्यांची गोष्ट तुम्ही हसत हसत बघतात आणि हसता हसता तुमचे डोळेही पाणावतील असा बांधणीचा हा सिनेमा झाला आहे. त्याच्या पलीकडे ही सगळी मातब्बर नटमंडळी आहे. औचित्य आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचं. मुळात सुट्ट्या दिवाळीची असो की उन्हाळ्याची ही नाती म्हणून एकत्र येण्याचे प्रसंग असतात. तर त्याचा ही हक्काची जागा आहे आणि सिनेमात एक सिम्बॉलिक कब्जा तर आहेच, पण मला नेहमी असं वाटतं की आपण प्रेक्षकांच्याच मनावर आता आनंदाने कब्जा करणार आहोत. जी. तर माझ्यासाठी म्हणजे कब्जात घेणं फिल्म कशा अर्थाने होतं तर ही सगळी मंडळी होती काम करणारी आणि यांच्याबरोबर काम करण्याचा एक वेगळाच अनुभव आहे, एक वेगळीच मजा आहे. मग ऋषी असेल काय, कुशल असेल काय, किंवा ही प्रतीक्षा आहे. आणि मला ह्याच्याबरोबर काम करण्याचं अगोदर आमचं हुकलं होतं. चौर्य नावाचा एक चित्रपट होता, त्याच्यामध्ये आमची मिटिंगही झाली होती आणि त्याच्यानंतर त्याचा वागिरे असेल किंवा बाकीचे जे फिल्म्स होत्या ती नावं ऐकत होतो फक्त मी की अरे समीर आशा पाटील करतोय, समीर आशा पाटील, आणि मग ह्याच्याबरोबर काम करायचं. आणि तो विजय सरांमुळं तो योग जुळून आला याच्यामध्ये की आहे. तर सर म्हटलं नाही नाही आपण गोष्ट, मग आम्ही नरेशनला भेटलो. नरेशनला भेटल्यानंतर नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं ॲब्सोल्युटली, कारण ती जी गोष्ट ज्या पद्धतीने त्यांनी सांगितली, ज्या पद्धतीने लिहिली, किंवा तो क्राफ्ट आहे तो का त्याचं खरं जगणं आहे इतपत त्याची ती दुसर रेषा आहे ती. म्हणून तुम्हाला ते ऑडियन्स म्हणून किंवा ऐकताना तुम्हाला ती येत ना ती भुरळ घालते ती कथा, आणि ते भुरळ जे घालणं आहे तेच तुम्हाला काम करायला प्रवृत्त करतं. हे बघ, करेक्ट तू हा वाक्य घेतलंस. प्रेक्षकांच्या मनावर होणारा कब्जा 3 एप्रिल 2026 पासून. हॅलो, सर्व लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्या. ह्या कॅप्शनमध्ये माझं महत्त्व अबाधित आहे, माझ्यासाठी बनवलं आहे ते. पहिली गोष्ट म्हणजे कब्जा हा शब्द सिनेमामध्ये मी उच्चारतो, माझ्या तोंडातले आहे. फक्त ते मी नंतर मी जे तुला पाठवलं ते न वापरतो तू ओरिजिनल ह्याच्यातलं वापरलंस. अच्छा, मग मला काय माहीत नाही, प्रॉब्लेम नाही आहे. तर मी ओरडतो बरं का कब्जा. आणि दुसरं 3 एप्रिल ही तारीख म्हणून ते सरांचा वाढदिवस. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. आता काय सहस्त्रचंद्र दर्शन म्हणजे आता हा असा योगायोग, हे मी कसं विसरेत मला सांग. महत्त्वाची हे राहिली योगायोग. त्यातलं काय तो शब्द मी उच्चारला आहे सिनेमात, कब्जा. आणि तो 3 एप्रिलला आहे. काय पाहिजे अजून? कब्जा म्हणजे कोणालाच सोडणार नाही, कोणालाच म्हणजे घरातले सगळ्यांसाठी ही फिल्म आहे. घरातले कोण लहान छोटे मोठे, आजी आजोबा प्राणी, सगळ्यांसाठी हा सिनेमा आहे. सो म्हणून ही लाईन खूप महत्त्वाची की सोडणार तर कोणालाच नाही आहे. कब्जा तर सगळ्यांच्याच मनावरती आणि त्यांच्या हृदयावरती होणारच आहे. अगदी खूप छान तुम्ही अतिशय छान गप्पा मारल्यात. म्हणजे भूमिकांपेक्षा वेगळ्या गोष्टी आम्हाला दिल्यात आणि मुळात तुम्ही खूप छान आहात. म्हणजे आवडता मला तुम्ही सगळेच, आणि तुम्ही धमाल केली असेल या चित्रपटात. त्यामुळे आम्ही चित्रपट बघतो आणि आपण सिनेमा रिलीज झाल्यानंतर पुन्हा भेटू. आणि जसं मी तुम्हाला आधीच म्हटलं आहे की सुपर डुपर हे टायटल चांगलं आहे, त्यामुळं तुम्ही पुढच्याची तयारी करा आता. म्हणजे आपण त्यावेळी भेटू पुन्हा. सक्सेस पार्टीची तयारी करा. हां, आणि त्याला बोलवा आम्हाला. हां, तर पुढच्याची तयारी करा. काय पुढच्याची तयारी. तर तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. थँक्यू.